इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक भारतीयांना मोठा फटका बसला। अनेक विद्यार्थी तसंच पर्यटक मध्य पूर्वेतील देशांमध्ये अडकलेत। युद्धात अडकलेल्या नागरिकांच्या सुटकेसाठी समन्वय साधण्याची जबाबदारी मंत्री गिरीश महाजनांवर सोपवण्यात आली। नाशिकमधले 150 ते पावणे 200 यात्रेकरू मक्का मदिनामध्ये अडकलेत। तसंच दुबईमध्ये अडकलेल्या कोल्हापूरच्या हुपरीतील 25 जणांचा ग्रुप सुखरूप कोल्हापुरात पोहोचला। कल्याणमधील दुबईत अडकलेले 6 पर्यटक मायदेशी परतले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून 2 विशेष विमानातून 164 नागरिक मुंबईत पोहोचणार आहेत। युद्ध सुरू झाल्यामुळे विमान सेवा बंद झाली, त्यामुळे त्या ठिकाणी अडकलेले आहेत। त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे। आज सकाळपासून मी जवळपास 15-20 ग्रुपशी बोललेलो आहे। ते आहे त्या ठिकाणी सुरक्षित आहेत, हॉटेलमध्ये त्या ठिकाणी आहेत। काही अडचणी होत्या त्यांच्या हॉटेलमध्ये ते राहण्याचे, त्यांचे जे बुकिंग होतं एजंटनी केलेलं ते संपलेलं होतं। तुम्ही काळजी करू नका, काही म्हणले आपल्याला पैसे नाही आहेत, ती व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करून देऊ। पण आता जशी शांतता होईल, मला वाटतं एक 2-3 दिवसामध्ये विमान सेवा स्पेशल म्हणून त्या ठिकाणी सुरू होईल। सेंट्रल गव्हर्नमेंटकडून त्याच्याकडे संपर्क आहे, त्यांच्या एम्बेसीसुद्धा त्यांच्याशी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बोललो होतो। मला वाटतं एक 2-3 दिवसामध्ये जशी परिस्थिती निवळेल त्यावेळेला आपण त्यांना इकडे आणू। आम्ही 2 विमानं विशेष विमानं तिकडे पाठवली आणि मला वाटतं आता त्यांचं टेक ऑफ देखील होईल आणि मुंबईमध्ये या ठिकाणी त्यांचं आगमन होईल। यामध्ये सर्व लोक आपापल्या परीने मदत करत आहेत। ती दोन्ही विमानं देखील या ठिकाणी येतील। जवळपास 174 काही लोक त्या विमानातून येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.